गावाकडच्या भूतांच्या गोष्टी। जुलै महिना असल्याने बाहेर पावसाने थैमान घातले होते। श्यामने अचानक कोकणात फिरायला जायचा प्लॅन बनवला होता, त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो। आई बाबा जाऊ देतील का नाही, खूप प्रश्न मनात होते। त्यात श्याम आणि बाकीच्या मित्रांनी मला लाडी गोडी लावून कोकणात फिरायला येण्याचे वचन घेतले होते, तेही मी मोडू शकत नव्हतो। त्यामुळे माझा चांगलाच गोंधळ उडाला होता। तसे मलाही कोकणात जाण्याची खूप इच्छा होती। रोजच्या कॉलेज लाईफमुळे मी खूप बोर झालो होतो आणि खूप दिवस झाले कुठे बाहेर फिरायलाही गेलो नव्हतो। त्यामुळे रात्री जेवण करताना आईबाबांसमोर मी कोकणात फिरायला जाण्याचा विषय काढला। माझे बोलणे ऐकून तर आईने साफ नकार दिला। मला असे बाहेर कुठे पाठवायचे म्हटले की आई पहिल्यापासूनच खूप घाबरायची। बाबा बोलले, तो इतकं जायचं बोलतोय तर जाऊ दे त्याला, आणि खूप दिवस झाले तो बाहेर कुठे फिरायलाही गेला नाही, त्याला फिरून आला तर बरं वाटेल। मी बाबांच्या हो मध्ये हो मिळवलं आणि आईला थोडा आग्रह केला। होय नाही करता करता आईने शेवटी मला कोकणात फिरायला जाण्याची परवानगी दिली। मी खूप खुश झालो। लगेच मी ही आनंदाची बातमी फोन करून माझ्या मित्रांना सांगितली। दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कोकणात जाण्याचा सगळा प्लॅन आम्ही मित्रांनी आखला। श्याम त्याच्या मित्राची कार घेऊन येणार होता आणि त्याच कारमध्ये आम्ही चारही मित्र, श्याम, विजय, रवी आणि मी असे आम्ही कोकणात फिरायला जाणार होतो। आम्ही दुसऱ्याच दिवशी निघण्याचा निर्णय घेतला। त्या दिवशी आम्ही सगळी तयारी केली। दुसरा दिवस उजाडला। श्याम कार घेऊन तयार होता। सगळ्यांनीच आम्हाला हवे ते साहित्य म्हणजेच बॅग वगैरे घेतली। आम्ही निघालो। चांगलाच 2-3 दिवस राहण्याचा प्लॅन आम्ही बनवला होता। श्यामने आधीच आम्हाला फोन करून कार जवळ बोलावले होते। आम्ही सगळे जमा झालो व कार जवळ गेलो। आम्ही सगळे कारमध्ये बसलो आणि सुरू झाला आमचा 5 ते 6 तासाचा कोकण रत्नागिरी प्रवास। हळूहळू शहरातल्या बिल्डिंगी मागे पडू लागल्या आणि सुरू झाला हिरवीगार झाड असलेला रस्ता। आजूबाजूला हिरवेगार डोंगर, मध्येच लागणारा घाट आणि पडणारा पाऊस मन प्रसन्न करत होता। पडणाऱ्या पावसामुळे झाडे आणि सोबत आमची मनेही ताजीतवानी झाली। रस्त्यात मध्येच डोंगरातून पडणारे धबधबे दिसायचे आणि त्याच धबधब्यामध्ये उभे राहून काही फोटो सुद्धा काढले होते। तो अनुभव खूपच सुंदर होता। बघता बघता प्रवास करून आम्ही रत्नागिरीमध्ये दुपारी 3 वाजता पोहोचलो। अचानक निघाल्यामुळे आम्ही हॉटेल वगैरे बुक केले नव्हते, त्यामुळे सरळ तिकडे पोहोचल्यावर कोणत्या तरी हॉटेलमध्ये रूम घेऊन राहावे असा आम्ही विचार केला। रत्नागिरीत पोहोचताच 2-3 हॉटेलमध्ये रूमसाठी चौकशी केली, पण सगळे रूम बुक झालेले होते। जी काही मोठमोठी हॉटेल्स होती त्यांचे भाडे आम्हाला परवडणारे नव्हते। खूप हॉटेल पाहिले, पण आम्हाला रूम राहायला भेटत नव्हती। तेव्हा तिथे आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर एका व्यक्तीने आम्हाला एक बिल्डिंग दाखवली। ते कोणते हॉटेल नव्हते, एका वृद्ध आजोबांच्या मालकीची ती बिल्डिंग होती। त्या बिल्डिंगमध्ये खूप रूम रिकामे होते। आम्ही तिकडे गेलो व त्या आजोबांना जाऊन आम्ही विनंती केली, तेव्हा त्यांनी आम्हाला एक रूम राहायला दिला। तसे पाहायला गेले तर रूम लहान होता, पण राहायला रूम भेटला हीच खूप मोठी गोष्ट होती। आम्ही सगळे रूममध्ये गेलो आणि थोडा वेळ आराम केला। बघता बघता रात्रीचे 8 वाजले। आम्ही सगळे जेवण करण्यासाठी बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो। सगळ्यांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली। आम्ही सगळे निवांत बिर्याणी खात होतो, पण बाजूच्या टेबलवर बसलेल्या आमच्यासारख्याच मुलांच्या ग्रुपची काही चर्चा सुरू होती। कदाचित ते सुद्धा फिरायला आले होते। त्यांची चर्चा आम्ही ऐकत होतो। ते सांगत होते, येथून काही किलोमीटर अंतरावर एक छोटेसे गाव आहे। त्या गावाच्या बाजूला एक सुंदर नदी आहे। खूपच सुंदर देखावा होता तिथला। त्यांचे हे असे बोलणे सुरू होते। कदाचित ते तिकडून जाऊन आले असावे, म्हणून त्या नदीचे व तिकडच्या परिसराचे ते खूप कौतुक करत होते। तेवढ्यात श्यामने त्यांना त्या नदीबद्दल विचारले। ती नदी नेमकी कुठे आहे, किती अंतरावर आहे, सगळी माहिती श्यामने त्यांना विचारून घेतली। बघता बघता आमचे सगळ्यांचे जेवण उरकले। श्यामच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू होता। आपण येथून सरळ त्या नदीवर जाऊ, तिकडे जाऊन मस्त एन्जॉय करू,
रात्री नदीवर जाणे हे काही मला पटण्यासारखे नव्हते, म्हणून मी श्यामला बोललो, अरे पण तिकडे सगळा अंधार असेल, इतक्या अंधारात नदीवर जाणे धोकादायक आहे. त्यावर श्याम बोलला, हा तर घाबरला रे, काही होत नाही, घाबरू नको. शेवटी सगळे जाण्यासाठी तयार झाले. मग मी नाही बोलून चालणार नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा नदीवर जाण्यासाठी तयार झालो. जेवण करण्यात आणि बोलण्यात रात्रीचे 11 वाजले होते. श्यामने गाडी काढली व आम्ही नदीवर निघण्यासाठी गाडीमध्ये बसलो. श्यामला नदी जवळ वाटत असली तरी नदी आणि ते गाव जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांब अंतरावर होतं. आजूबाजूला घनदाट झाडी आणि त्या रस्त्यावर आमची एकच गाडी जात होती. श्यामने गाडीमधील FM वर गाणी लावली होती, त्यामुळे भीती थोडी कमी झाली होती. पण बाहेर काळोख पाहिला की अंगावर काटा येत होता. बघता बघता ते गाव आम्हाला लांबून दिसू लागलं. गाव तसं मोठं होतं. कोणत्या तरी माणसाला नदीचा रस्ता विचारावा, पण एवढ्या प्रवासात आम्हाला रस्त्यावर एखादा माणूस किंवा कोणती गाडी रस्त्यावरून जाताना दिसली नाही. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात आम्हाला एक पायवाट दिसली. श्यामने गाडी थांबवली आणि आम्ही सगळे गाडी बाहेर उतरलो. त्या काळोखात आणि स्मशान शांततेत पाणी वाहण्याचा खळखळ असा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. तेवढ्यात श्याम बोलला, पाण्याचा आवाज येथून येतोय, म्हणजे नदी इकडेच आहे, या पायवाटेवरून जावं लागेल. असं बोलत श्यामने आपल्या मोबाईलची टॉर्च लाईट सुरू केली आणि आम्हाला चल बोलला. आम्ही सगळ्यांनी आपापल्या मोबाईलची टॉर्च लाईट चालू केली आणि त्या पायवाटेवरून आतमध्ये काळोखात शिरणार तेवढ्यात लांबून घुंगराचा खळखळ असा आवाज आमच्या कानावर पडू लागला. आम्ही घाबरलो. काही क्षण वाट पाहिली तर एक म्हातारा माणूस लांबून बैलगाडी घेऊन त्या रस्त्यावरून येत होता. त्या बैलगाडीच्या चाकाला घुंगरू होते आणि त्याच घुंगराचा आवाज आमच्या कानावर पडत होता. आम्हाला पाहताच त्या माणसाने बैलगाडी थांबवली आणि घाबरून आम्हाला विचारले, इकडे काय करताय पोरांनो? त्यावर आम्ही बोललो, इकडे आतमध्ये सुंदर अशी नदी आहे, तीच पाहायला जातोय. त्यावर तो माणूस बोलला, नदी नाही, ते मृत्यूचं दार आहे. जा पोरांनो, परत घरी जा. तो म्हातारा आम्हाला कळकळीने बोलत होता. पण श्याम बोलला, काय आजोबा, इतके वयस्कर असून तुम्ही घाबरताय? चला रे, काय ह्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकताय? असे बोलून आम्ही त्या पायवाटेवरून काळोखात आत शिरलो. तो म्हातारा वेळ न घालवता तिकडून निघून जाणे शहाणपणाचे आहे असे समजून पुढे निघून गेला. आम्ही त्या पायवाटेवरून जमिनीवर पडलेली झाडांची पाने तुडवत पुढे चालत होतो. झाडाच्या पानांवर पाय पडताच पानांचा कडकड असा आवाज त्या स्मशान शांततेत हृदय कापणारा होता. काही अंतर पार केल्यावर आम्हाला नदी दिसू लागली. आम्ही नदीजवळ पोहोचलो. काळोखात सुद्धा नदी वाहताना आम्हाला स्पष्ट दिसत होती आणि नदीवर काजवे चमकतानाही दिसत होते. समोरच दूर डोंगरावरून पाण्याचा पांढरा शुभ्र धबधबा खाली पडत होता. दूरवर गावातील काही घरं व घरांमधील लाईटीचा प्रकाश किंचित दिसत होता. ते दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. आम्ही सगळे नदीच्या कडेला असलेल्या दगडावर एका रांगेत नदीच्या पाण्यात पाय सोडून तो नजारा पाहत निवांत बसलो होतो. घड्याळात पाहिलं, काही वेळ असाच निघून गेला, पण नंतर अचानक वातावरणात बदल होऊ लागला. वातावरणात अचानक थंडी वाढू लागली. थंडगार वाऱ्यामुळे अंगावर शहारे येत होते. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढू लागला होता. झाडांमधून वटवाघुळांनी ओरडत आकाशात जोरात झेप घेतली आणि अचानक बाजूला बसलेल्या श्यामचे पाय नदीच्या पाण्यातून कोणीतरी ओढले असे श्यामला जाणवले. पण श्यामला वाटले कदाचित पाण्याच्या प्रवाहामुळे असे जाणवत असावे, म्हणून त्याने लक्ष दिले नाही. परत कोणीतरी श्यामचे पाय पाण्यातून ओढले, पण आता पाय इतके जोरात ओढले की सरळ नदीत त्याला कोणीतरी खेचून घेतले. श्यामचं डोकं खाली असलेल्या दगडावर अगदी जोरात आपटलं. तसेच ओढत त्याला कोणीतरी नदीत मध्यभागी घेऊन गेलं. आम्ही जोरात ओरडलो. नदीच्या पाण्यात श्यामचे रक्त मिसळले आणि बुडकुळ्या खात श्याम नदीत नाहीसा झाला. आम्ही सगळे घाबरून उभे राहिलो आणि नदीपासून लांब गेलो.
नेमकं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. क्षणात श्याम नाहीसा झाला होता. अचानक नदीच्या कडीला असणाऱ्या दगडाच्या मागून 2 हात पाण्यातून बाहेर आले व दगडाचा आधार घेत कोणीतरी रडत बोलू लागलं, वाचवा मला, मी वाहून जाईन पाण्यात. ते ऐकताच माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. असं वाटत होतं पाण्यात भिजून भिजून ते हात कुजून सडून गेले आहेत. तेवढ्यात विजय बोलला, हा आपला श्याम असेल, चला काढू त्याला बाहेर. पण मी बोललो, हा श्याम नाही, हे दुसरंच काहीतरी आहे, कोणी नदीजवळ जायचं नाही. असे बोलून मी सगळ्यांना ओरडलो, पण विजयने काही ऐकले नाही. विजय बोलला, आपला मित्र आपली मदत मागतोय आणि तू नाही बोलतोय ते काही नाही, तुम्ही येऊ नका, मी जातो त्याला नदीतून बाहेर काढायला. मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, तो आपला श्याम नाही असे मी त्याला ओरडून ओरडून सांगत होतो, पण त्याने माझं काही ऐकलं नाही. तो पुढे गेला आणि दगडावरचे दोन्ही हात त्याने आपल्या हातात घेतले. हात धरताच त्याला एक विद्रूप भयानक चेहरा नदीच्या पाण्यात दिसला. विजय जोरात ओरडला, पण क्षणात त्या शक्तीने विजयला नदीत खोलवर ओढत नेले आणि विजय सुद्धा पाण्यात नाहीसा झाला. आता माझे पाय घाबरून थरथर कापत होते. तो काय प्रकार आहे काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात बाजूला थांबलेला रवी आपले डोळे मिटून पुटपुटत काहीतरी बडबड करू लागला. मी त्याला ओरडलो, काय झाले तुला? पण तो आपले डोळे न उघडताच काहीतरी पुटपुटत बडबड करत होता. तसे मी त्याला जोरात हलवले. तो पुन्हा शुद्धीत आला. मी त्याचा हात पकडला व ओढत त्याला त्या पायवाटेवरून मुख्य रस्त्यावर नेऊ लागलो. तो पुन्हा डोळे झाकून पुटपुटत बडबड करू लागला. क्षणात रवीने जोरात माझा हात झटकला आणि परत मागे नदीवर पळत गेला. तो त्या दगडावर नदीकडे पाहत बसला. त्याने मान वळवून माझ्याकडे पाहिलं आणि डोळे उघडले तेव्हा त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तो माझ्याकडे बघून हसला आणि क्षणात त्याने नदीत उडी टाकली. तसा तो नदीत वाहून गेला. मी ओरडलो आणि देवाचा धावा करत गावच्या दिशेने पळू लागलो. काही अंतर पळत पार केल्यावर मी गावच्या वेशीवर येऊन पोहोचलो आणि तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडलो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा गावकरी माझ्यासमोर होते. घाबरून माझा आवाज निघेनासा झाला होता. ती काळ रात्र माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी दिसत होती. गावकऱ्यांनी गावातील जाणत्या मांत्रिकाला बोलावले. त्या मांत्रिकाने मला पाहिले व माझ्या कपाळावर हात ठेवला. काहीतरी मंत्र बोलायला सुरुवात केली. काही क्षणात तो मांत्रिक घाबरलेल्या अवस्थेत उठून उभा राहिला. त्या मांत्रिकाला घाम फुटला होता आणि त्याच घाबरलेल्या अवस्थेत समोर दिसणाऱ्या नदीकडे पाहत तो मांत्रिक बोलला, गिरहा. त्या मांत्रिकाने गिरहा बोलताच सगळे गावकरी घाबरून मागे झाले. त्या मांत्रिकाचे बोलणे ऐकून माझं अंग तापाने फणफणलं होतं. कदाचित त्या शक्तीचा असर माझ्यावर सुद्धा होता. मी घाबरत गावकऱ्यांना विचारले, गिरहा म्हणजे काय आहे? तेव्हा गावकरी बोलले, 5 वर्षांपूर्वी गावातील एक तरुण मुलगा त्या नदीत बुडून मेला होता. त्याच मेलेल्या मुलाचे रूपांतर गिरहा भूतात झाले आणि तो त्या नदीवर रात्री पाण्यातून बाहेर येतो. रात्री जो कोणी त्या नदीवर जाईल गिरहा त्याला जिवंत सोडत नाही. तुम्ही त्या नदीवर रात्री जाऊन बसला होता म्हणून तुमचे बाकीचे मित्र मरण पावले असे गावकरी मला बोलले. तेवढ्यात तो मांत्रिक बोलला, नशीब बलवत्तर तुझं. कदाचित तुझ्या पाठीशी देव होता म्हणून तू वाचलास, नाहीतर गिरहाच्या तावडीत जो सापडतो तो वाचत नाही. त्यावर मी बोललो, पण त्याने माझ्या मित्रांचा जीव का घेतला? काय केलं होतं आम्ही? फक्त नदीवर जाऊन बसलो होतो. त्यावर तो मांत्रिक बोलला, ती नदी दिवसा माणसांची जरी असली तरी रात्री त्या नदीवर गिरहाचं अस्तित्व आहे. तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही त्या नदीवर जाऊन बसलात, नाहीतर त्या नदीवर दिवसा सुद्धा गावातील कोणी व्यक्ती जात नाही. त्या मांत्रिकाचं बोलणं ऐकून माझी प्रकृती अजूनच गंभीर होऊ लागली. त्या मांत्रिकाने कसली तरी मंत्रविद्या करून काहीच दिवसात मला नीट केले आणि मी सुखरूप माझ्या घरी गेलो. त्या घटनेमुळे माझी झोप उडाली होती. जेव्हा झोप लागे तेव्हा श्याम, विजय आणि रवी मला आवाज देत आहेत असेच वाटत होते आणि मी रात्रभर जागाच राहायचो. सतत मनात एकच विचार करायचो, गिरहाने मला का जिवंत सोडले? तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव बागुलबुवाला
मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.